निगडी प्राधिकरण परिसरातील सेक्टर क्रमांक 25 येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडलंय। दुकानातून 30 तोळे सोने, 10 किलो चांदी, 18,000 रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्हीचा DVR चोरून नेलाय। ही घटना शनिवारी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। व्यापारी संदीप छगनराव बुहाडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्याप आरोपी अटक नसून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत। निगडी प्राधिकरण भागामध्ये श्री लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान, या दुकानाची तोडफोड केली, दरोडा टाकल्याचा प्रकार आहे, काय सांगता? लक्ष्मी ज्वेलर्स नावाचं दुकान निगडी प्राधिकरणमध्ये 24 सेक्टर नंबर 24 मध्ये आहे। सदरचं दुकान आहे हे संदीप छगनराव बुराडे नावाच्या व्यक्तीचं आहे आणि गेल्या 25 वर्षापासून जे बुराडे आहेत तो हा सोने चांदी विक्रीचा व्यवसाय करत आहेत। त्यांच्या दुकानामध्ये त्यांनी दिनांक 24 तारखेला त्यांनी रात्री 9:30 वाजता त्यांनी दुकान बंद केलं आणि सकाळी 8:30 वाजता त्यांना समजलं की त्यांच्या दुकानामध्ये दुकान तोडलेलं आहे, शटर उघडं आहे। त्या अनुषंगानं त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली। त्यावेळेला त्यांना समजलं की त्यांच्या दुकानाचं शटर उघडलेलं आहे, उचकटलेलं आहे कशाच तरी साह्यानं आणि त्यांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली। त्यावेळी त्यांच्या लॉकरमध्ये त्यांनी 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते ठेवलेले आणि 10 किलो चांदीचे दागिने होते। ते चोरट्यांनी त्यातून ते लॉकर आहे ते तोडून त्यातून त्यांनी ते गायब केले, म्हणजे चोरून नेलेले आहेत। तसेच त्यांच्या काउंटरमध्ये रोख रक्कम 18,000 रुपये होती, ती पण घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या दुकानामध्ये CCTV कॅमेरे होते, ते सुद्धा चोरट्यांनी CCTV कॅमेरे तोडलेले आहेत आणि त्याचा जो DVR आहे तोही चोरून नेलेला आहे। आणि त्यामध्ये म्हणजे रात्री 9:30 दिनांक 24/5/2024 च्या 9:30 ते 25/5/2024 च्या सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान सदरची चोरीचा प्रकार घडलेला आहे। सदरचा हा प्रकार समजल्यानंतर सदर ठिकाणी मान्य DCP मॅडम, ACP सर, ACP क्राईम, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आम्ही स्वतः आणि आमचे DBच्या स्टाफनी भेट दिलेली आहे आणि त्या चोरीच्या अनुषंगाने आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत आणि त्या दृष्टीने तपास पथक तयार करून आम्ही तपास घेणं चालू आहे। टोटल मुद्देमाल किती लाखाचा होता? टोटल 29,19,000 रुपयेचा टोटल मुद्देमाल चोरी झालेला आहे। काय वाटतं किती आरोपी असू शकतात? आरोपींची सध्या संख्या काही सांगू शकत नाहीये। त्या दृष्टीनं ज्या वेळेला आरोपी सापडतील त्यातून आपल्याला कळेल, एक जरी आरोपी सापडला त्यातून कळू शकेल आपल्याला। कुणाला मारहाण वगैरे काही नाही, कुणाला मारहाण वगैरे काही झालेली नाही, कुणी प्रत्यक्ष बघितलेलं नाहीये किंवा तो दरोड्याचा किंवा जबरी चोरीचा प्रकार नाहीये। चोरी झालेली आहे, रात्रीची घरफोडी झालेली आहे ती, त्या दृष्टीनं आमचा तपास चालू आहे।